श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो षष्ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1028. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये मेघनाथाने या रणभूमीत दाखवलेलं शौर्य, त्याच्या मागे दडलेला त्याचा निग्रह याचं चिंतन बघितलं. प्रसंग असा घडला होता की रावण आपली अर्धी सेना या वानर दळाने निपात करून संपुष्टात आणलेली आहे हे पाहून हतबल झालाय. माल्यवंताची वचनं ऐकून क्रोधित देखील झालेला आहे. अशा वेळेला मेघनाथ आपल्या वडिलांना म्हणतो की तात, आपण माझा उद्या पुरुषार्थ बघा. रावणाला मेघनाथाच्या या शब्दाने खूप मोठा आधार मिळाला. सकाळची वेळ होताच जसं वानरदळ लंकेवरती पुन्हा आक्रमण करू लागलं तेव्हा मेघनाथ नगाऱ्यांच्या आवाजामध्ये रणभूमीत उतरला. त्याने सर्वप्रथम या रामाच्या सैन्यातल्या प्रमुख योद्ध्यांना आमंत्रित केलं युद्धासाठी. कोसलाधीश प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, हनुमंत, अंगद, जामवंत, नल, नील, द्विविध अशा सगळ्यांची नावं त्याने घेतली आणि त्यात विशेषत्वाने बिभीषणाच्या विषयी असलेली आपली कटुता देखील बोलून दाखवली. भ्राता द्रोही हा शब्द त्याने आपल्या काकासाठी उच्चारलेला आहे. अशा या मेघनाथाने सर्वप्रथम या तटबंदीच्या जवळ जे कोणी वानर अस्वल या लंकेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावरती आपला नागपाश टाकला. हे बाण इतके तीव्र होते, विषारी होते की जागोजागी हे वानर अस्वल मृत्युमुखी पडू लागले, धारातीर्थ पडू लागलेले आहेत. जो तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. गोस्वामीजी म्हणतात की बिसरी सबही युद्ध काही इच्छा. सगळेजण जणू काही आपल्याला युद्ध करायचं आहे या संकल्पाचा विसर पडल्यासारखे या रणभूमीत वागू लागलेले आहेत. अशा या मेघनाथाने एकाच वेळेला 10 बाण मारून जास्तीत जास्त वानर आणि अस्वल दळाला क्षती पोहोचवण्याचं कार्य सुरू केलंय. आणि मग अशा वेळेला या मेघनाथाचा प्रतिकार कोण करणार आहे त्याचं चिंतन गोस्वामीजी आम्हाला आजच्या कथा विभागामध्ये सांगू लागतात. देखी पवन सुत कटक बिहाला, क्रोधवंत जनु धाय उकाला. महाशैल एक तुरत उपारा, अतिरिस मेघनाद परडारा. आवत देखी गयऊ नभ सोई, रथ सारथी तुरग सब खोई. बार बार पचार हनुमाना, निकटन आव मरमु सो जाना. रघुपति निकट गयऊ घननादा, नाना भांति करेसी दुर्बादा. अस्त्र शस्त्र आयुध सब डारे, कौतुक ही प्रभु काटी निवारे. देखी प्रताप मूढ़ खिसियाना, करे लाग माया विधिनाना. जिमि को करे गरुड़ सई खेला, डर पावे गही स्वल्प सपेला. जासु प्रबल माया बस, शिव बिरंची बड़ छोट. ताहि दिखावई निसिचर, निज मायामती खोट. सियावर रामचंद्र
प्रिय हो. निष्पाप निरपराधी असलेल्या या वानर आणि अस्वल दळांवर इंद्रजिताने अत्यंत महासंहारक अशा बाणांचा वर्षाव केलेला आहे. गोस्वामीजी म्हणतात की ते बाण कसे आहेत, जनु सपच्छ दावई बहु नागा. या बाणांना जणू काही पंख फुटले आहेत ते मुळी विषारी साप, आणि हवेमधून या पंखांच्या साह्याने उड्डाण करत बरोबर नेमकं वानरांच्या मर्मस्थानी घाव करत त्यांचा प्राण क्षणामध्ये हरण करणारे असे महासंहारक शस्त्र मेघनाथ या युद्धामध्ये वापरू लागलेलं आहे. सज्जनो, आपल्याकडे देखील म्हण आहे ना की मुंगी मारण्यासाठी कधी कोणी हातोडीचा वापर करत नाही. समोरचा शत्रू, त्याची असलेली शक्ती, त्याचं असलेलं सामर्थ्य याप्रमाणे त्याला दंडित करणं हे युद्ध नियमाला खरं तर धरून असावं. परंतु आपण रामायणामध्ये काय, महाभारतामध्ये काय, किंवा अगदी आधुनिक काळामध्ये घडलेल्या युद्धांमध्ये बघतो काय, अत्यंत महासंहारक अशा शस्त्रांचा वापर सामान्यतः निरपराधी लोकांवरतीच करण्यात आलेला आहे. काय चूक होती हिरोशिमा नागासाकीमध्ये या अनेक अनंत जीवांची, ज्यांची कुठल्याही पद्धतीची चूक नसताना त्यांना हा इतका महाभयानक असा मृत्यूदंड देण्यात आला. बघा, आपल्याकडे एखादा अट्टल गुन्हेगार असेल, अनेक लोकांचा वध करण्याचा आरोप त्याच्यावरती सिद्ध झाला असेल, तरी देखील त्याला कित्येक काळ फाशीपासून प्रलंबित राहता येतं. अगदी राष्ट्रपतींच्या पर्यंत जाऊन दयेचा अर्ज करता येतो. काही ना काहीतरी मार्ग शोधून तो स्वतःचा जीव वाचवू शकतो. परंतु इथं या हिरोशिमा नागासाकी सारख्या ठिकाणी मात्र कुठलाही अपराध नसताना क्षणामध्ये त्यांना या अत्यंत भयानक अशा मृत्यूला सामोरं जावं लागलं. अमेरिकेसारख्या अत्यंत संहारक शस्त्र निर्मिती करणाऱ्या देशाने तर या एशियामधल्या आणि ज्याला आपण थर्ड वर्ल्ड म्हणतो अशा देशांना त्यांच्या शस्त्रास्त्रांची ट्रायल भूमीच करून टाकलेली आहे. त्या अफगाणिस्तानमध्ये म्हणा किंवा इराणमध्ये म्हणा, त्यांनी असे महाभयानक बॉम्ब त्या भूमीवरती टाकले होते जे जमिनीला छेदून 50 फुटापर्यंत खाली जाऊन लपलेल्या बंकर मधल्या लोकांच्या चिंधड्या उडवायचे. अशा या वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रांचा वापर आजपर्यंत आपण पाहतोय की सामान्य जीवांवरतीच करण्यात आलेला आहे. ज्या या मेघनाथाने या शस्त्रास्त्रांचा वापर खरं तर त्याच्या तोडीच्या किंवा त्याच्यापेक्षा वरचढ असलेल्या सेनापतींच्या बरोबर केला असता तर कदाचित ते युद्ध धर्माला धरून योग्य ठरलं असतं. परंतु त्याने वापर केलाय निहत्या अशा वानर आणि अस्वल दळावर. नख आयुधगिरी पाद पधारी चले गगनमही इच्छाचारी, असे हे वानरदळ ज्यांच्याकडे अस्त्रशस्त्र काय आहेत, स्वतःची नख, पर्वत, वृक्ष. आणि अशा या वानरांवरती मेघनाथाने हा असा नागपाशरूपी बाणांचा वर्षाव केलेला आहे. सज्जनो, आपल्याला देखील अशा पद्धतीचं जेव्हा समाजामध्ये घटना पाहायला मिळतात तेव्हा असं वाटतं की अरे, इथं काही न्याय व्यवस्था आहे का नाही, का इथं हम म्हणसे कायदा अशा पद्धतीने जो तो येतोय आणि आपल्या असलेल्या शक्तीच्या आधाराने आपलं बळ प्रस्थापित करून सामान्य जीवांना वेठीस धरतोय. कधी कधी मनुष्य हा भगवंताच्या अस्तित्वाला देखील नाकारतो. अशा वेळेला काही नसतो, कोणी नसतं. अशा वेळेला सगळं आपल्याला सहन करावं लागतं, अशी एक नास्तिक भूमिका देखील मनामध्ये अशा प्रसंगांमधून तयार होत असते. परंतु जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये एखादा प्रश्न हा आपल्याला अगदी मरणोन्मुख अवस्थेपर्यंत घेऊन जात असतो ना सज्जनो, समजून घ्या त्याच वेळेला त्याचं उत्तर देखील अत्यंत जवळ आलेलं असतं. रामायणामध्ये देखील आपण बघू शकतो की सीताजी अग्नीची सगळ्यांकडे विनंती करतायत. चंद्रमाला अग्नी मागतायत, तारकांना अग्नी मागतायत, अशोक वृक्षांना अग्नी मागतायत की माझ्या या देहाला तुम्ही जाळून टाका, मला जगायचं नाहीये.
मी रामाच्या विरहामध्ये नाही जगू शकत. या रावणाची ही अत्यंत कटू तीव्र वचनं मी नाही सहन करू शकत. हे मला अग्नी जाळून टाक, भस्मसात करून टाक. अशा पद्धतीने शोकाकुल सीताजी तिच्याच असलेल्या या लेकरांकडून अग्नीची विनंती करतायत. आणि त्याच वेळेला त्या मस्तकावरती कोण बसलेलं आहे? सीताजींच्या. तरुपल्लव महुरा लुकाई. अशा या वृक्षवेलींमध्ये तो हनुमंत दडून बसलेला आहे. सज्जनो, जीवनामध्ये अन्याय हा कदाचित भक्तांना देखील सहन करावा लागेल, नाही असं नाही. कदाचित त्यांची त्यामध्ये पिछेहाट देखील होईल. कदाचित काही भक्तांना त्यामध्ये आपल्या जीवाला देखील सोडावं लागेल. हे युद्ध आहे. ज्या पद्धतीने स्वातंत्र्य लढा हा देखील भारताच्या सत्याचा लढा होता, अशा या सत्याच्या लढ्यामध्ये देखील आपण जालियनवाला बाग हत्याकांड पाहतोच ना. काय चूक होती त्या तिथं जमलेल्या शीख बांधवांची. किती भयानक पद्धतीने त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला. जे विहिरीमध्ये उड्या मारून स्वतःचा जीव वाचवू पाहत होते त्यांना विहिरीमध्ये जाऊन मारण्यात आलं. परंतु या सगळ्या अंतिम सत्याचा विजय भारताच्या स्वातंत्र्य उदयामध्येच झाला की नाही? तसंच परमार्थामध्ये देखील आपण प्रभू रामचंद्रांचे दास आहोत, भक्त आहोत. याचा अर्थ विजय आपला निश्चित आहे, परंतु हा विजय कदाचित तेवढा सुखकर असेलच याची आपण मनाला उगीच खात्री देण्यात अर्थ नसतो. जिथं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना संघर्ष अटळ आहे, तिथं त्यांच्या दासांना देखील संघर्षाशिवाय कसा बरं हा सत्याचा विजय प्राप्त करता येईल? अंतःकरणामध्ये देखील ज्याला या देहबुद्धी ते आत्मबुद्धी अशा प्रवासाला जायचंय, त्याला या अज्ञानाचा तिमीर मिटवता मिटवता बऱ्याचदा कदाचित या देहाचे श्वास संपून जातील. त्याला त्या अंतिम टप्प्यापर्यंत या जन्मामध्ये पोहोचता येणार नाही. याचा अर्थ झालेली साधना वाया जात नाही. तो शुचिष्मंत, तो योगभ्रष्ट पुन्हा त्याच टप्प्यापासून आपलं मार्गोत्क्रमण करतो आणि कुठल्या ना कुठल्या तरी जन्माच्या टप्प्यावर त्याला त्या अंतिम विजयाचा लाभ होतो. त्यामुळे सज्जनो, या वानर सेनेसारखंच आमच्यावरती जेव्हा कोणी असहाय्यपणे वार करत असतो, आमच्या असलेल्या या अगतिकतेचा गैरफायदा घेत असतो, त्याच्या सामर्थ्याच्या आधाराने आमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या कार्याच्या निष्ठेला चिरडू पाहत असतो, अशा वेळेला एक लक्षात घ्या, जरी जगाने तुमच्याकडे पाठ फिरवली तरी तुमच्यासाठी लढणारा तुमचा सद्गुरू तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायामुळे कधी स्वस्थ बसत नसतो. या वानरांवरती देखील मेघनाथाने ज्या पद्धतीने हे अत्याचार केलेले आहेत हे पाहून एका त्या वानर दळामध्ये असलेल्या तत्वरूपाला अत्यंतिक क्रोध आलाय. देखी पवन सुत कटक बिहाला, क्रोधवंत जनु धायऊ काला. आपली ही सारी सेना व्याकुळ झालेली पाहून पवनसुत हनुमानजी संतापलेले आहेत, अत्यंत संतापले आहेत. बघा, नाम घेणाऱ्या व्यक्तीला जेव्हा असं हाकनाक कोणी दुखावत असतं, त्याच्यावरती उगीच चुकीचे आरोप करत असतात, त्याची मुस्कटदाबी करत असतात, अशा वेळेला त्या हनुमंत रूपी असलेल्या सद्गुरूला देखील संताप येतो. बघा, अशा या सद्गुरू तत्वाला त्या व्यक्तीसाठी धावून जावं लागतं, त्याचा सांभाळ करावा लागतो. हनुमंताने विचार केला की या वानरदळांचा आहे तरी कोण? ते प्रभू रामचंद्रांसाठी लढतायत. मी सुग्रीवाची भेट प्रभू रामचंद्रांशी घालून दिली. सुग्रीवाने या सख्यत्वातून आपलं सगळं वानर दळ रामासाठी दिलं. त्यामुळे एक प्रकारे या वानर दळाच्या संरक्षणाचं उत्तरदायित्व माझ्याकडे आहे. जिथं आजच्या काळामध्ये जबाबदारीपासून हात झटकण्यामध्ये प्रत्येकाला स्वारस्य असतं, हनुमंताच्या कार्याचं मात्र वेगळेपण काय आहे की प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तो आपल्याकडे घेतो. मला आठवतं, मी बऱ्याच वर्षापूर्वी तो सिद्ध समाधी योग नावाचा एक कोर्स होता, 94-95 सालची गोष्ट असेल. ते श्री श्री प्रभाकर म्हणून होते. त्या कोर्समध्ये आम्हाला एक गोष्ट शिकवली जायची, ती मॅनेजमेंटच्या दृष्टीने आम्ही कोर्स केले होते, पण त्यामध्ये एक गोष्ट शिकवली जायची की जर तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर पहिली गोष्ट शिका, टेक रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी घ्यायला शिका.
जबाबदारीच्या पासून दूर पळणारे पळपुटी मंडळी कधीच या इतिहासामध्ये आपलं नाव करू शकलेले नाहीत. जे कधी संघर्षाला घाबरून या नवीन नवीन क्षितिजांना भेदण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते देखील किडा मुंगी सारखेच या काळचक्रामध्ये नाहीसे होतात. परंतु जो जबाबदारी घेतो आणि त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी संघर्ष करतो, त्यासाठी संघटन करतो, अशा व्यक्तीच्या मध्ये हा हनुमंत तत्वाचा अंश हा निश्चितपणे आपल्याला दिसतो. हनुमंताने इथं जबाबदारी घेतली, तो देखील कदाचित एखाद्या दगडाच्या मागे लपून बसू शकला असता, होय की नाही? तोही वानरच आहे ना शेवटी. ठीक आहे, ते परमतत्व आहे, तो चिरंजीवी आहे, तो महाशक्तिमान आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणतो. परंतु तसे तर हे इतर वानर देखील होते ना. असमय सुना पदुम 18 जूथ पबंदर नाथ कटक मह सो कपी नाही जो न तुम्ही जी तैर न माही. या रावणाच्या दूतांनी रावणाला सांगितलं होतं ना की यांच्यापैकी असा एकही रावण नाही ज्याला तू जिंकू शकशील. म्हणजे या वानरांमध्ये देखील अफाट ताकद होती, सामर्थ्य होतं प्रत्येकामध्ये. परंतु जेव्हा या मेघनाथाचे हे असे बाण आले तेव्हा त्यांच्याकडे देखील उत्तर नव्हतं. त्याच पंक्तीमध्ये हनुमंत आहे, जेही पुर दहेहू हतेहू सुत तोरा सकल कपिन महू तेही बलू थोरा. अशा पद्धतीने ज्या हनुमंताच्या बळाची व्याख्या अत्यंत संकुचित पद्धतीने रावणाला सांगण्यात आली होती, असा हनुमंत जर त्या वचनाच्या आधाराने बघितला तर या सगळ्या वानरांमध्ये सगळ्यात कमी ताकदीचा आहे. परंतु इथं वानरांच्या मध्ये हनुमंताचं वेगळेपण काय? क्रोधवंत जनुधायहु काला महासैल एक तुरत उपारा अतिरिस मेघनाथ परडारा. मेघनाथ हा अशा पद्धतीने माझ्या निरपराध वानर दळावरती हावी होऊ शकत नाही. मी माझ्या समस्त शक्तीच्या आधाराने त्याच्याशी संघर्ष करीन. आणि त्यामुळे हनुमंताने एक खूप मोठा पर्वत उखडला आणि मोठ्या क्रोधाने त्याने त्या मेघनाथाच्या दिशेने त्या पर्वताला फेकलेलं आहे. जसा एखादा आकाशामधून तारा उल्कापाताच्या रूपाने आपल्याला खाली पडताना दिसतो, किंवा एखादं मोठं ग्रह दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेमध्ये प्रवेश केल्यानंतर जसा ओढला जातो, त्या पद्धतीने हा महाभयानक महाप्रचंड पर्वत आकाश मार्गाने मेघनाथ पाहतोय की आपल्या दिशेने येतोय. आणि जसं मेघनाथाने पाहिलं की हे वानर दळामध्ये हनुमंत देखील आहे आणि हा एवढा मोठा पर्वत आपल्यावरती फेकण्याचं धारिष्ट, हा पुरुषार्थ, हे शौर्य केवळ या वानर दळामध्ये त्या हनुमंताचंच असणार. आणि जेव्हा हा पर्वत आपल्या दिशेला येताना मेघनाथाने पाहिला, त्याच क्षणी या मेघनाथाचं देखील असलेलं अवसान गळून पडलं. त्याने पुन्हा विचार केला की हा रथावरती येणार, आता माझे पुन्हा घोडे, माझे सारथी हे मारले जाणार. आणि जर मी घोड्यांच्या बरोबर या रथामध्येच बसून राहिलो तर मी देखील या पर्वताखाली चिरडला जाणार. हे पाहताच आवत देखी गयौ नभ सोई रथ सारथी तुरग सब खोई. या मेघनाथाने हे जाणताच स्वतः या रथामधून बाहेर उडी मारली. आकाश मार्गामध्ये तो अतिशय उंचावरती गेला, जेणेकरून या पर्वताचा प्रहार त्याच्यावरती होणार नाही. आणि त्याने देखील आपल्या निरपराध असलेल्या सारथी आणि घोड्यांना एकटं टाकून दिलं. बघा दोघांच्या मधला फरक. हनुमंत देखील आपला जीव वाचवू शकला असता, परंतु हनुमंताने आपल्या वानर दळावरती होत असलेल्या या अन्यायाला सहन केलं नाही आणि त्याने जबाबदारी घेतली. आणि इथं मेघनाथाने मात्र, जो इतक्या वेळ वल्गना करत होता की कुठं आहेत सगळे, या माझ्याशी लढायला, आणि जेव्हा हा पर्वत आला त्या सरशी आपल्या सारथी आणि घोड्याला त्याने या पर्वत राशीच्या खाली चिरडण्यासाठी सोडून दिलेलं आहे. आणि स्वतः मात्र आपला जीव वाचवून आकाश मार्गाने एका उंचीवरती जाऊन थांबलेला आहे. गोस्वामी लिहितात, रथ सारथी तुरग सब खोई. अशा रीतीने या मेघनाथाने आपला रथ, आपले घोडे हे सगळं आपल्या डोळ्या देखत चूर चूर झालेलं पाहिलं. हनुमंत एकटेच रणांगणामध्ये पुढे आलेले आहेत. मेघनाथ आकाशामध्ये उंचावरती जाऊन थांबलेला आहे. सगळं युद्ध जणू काही स्तब्ध झालेलं आहे. या हनुमंताच्या या पर्वताच्या झालेल्या एवढ्या प्रचंड मोठ्या आवाजाने एक प्रचंड मोठा धुराळा या रणांगणात झालेला आहे. आणि त्यामध्ये हनुमंताचं हे महाबल असलेलं महाकाय रूप
रणांगणामध्ये अत्यंत संतापाने मेघनाथाला ललकारतंय. हनुमंताचे डोळे संतप्त झालेले आहेत, लालबुंद झालेले आहेत. त्यांचा तो सिंहनाद, त्यांनी मेघनाथाला मारलेली हाक, या सगळ्याचा आवाज या राक्षसांचे जणू काही कानाचे पडदे फाडून टाकावेत इतक्या मोठ्या ध्वनीच्या आधाराने या रणांगणामध्ये गुंजन करतोय. बार बार पचार हनुमाना, निकटन आव मरमुसो जाना. आणि हनुमंताच्या या हुंकाराने, त्यांच्या या सिंहनादाने जो मेघनाद या आकाशामध्ये जाऊन थांबलेला आहे, तो आता खाली यायला तयार नाही. जो काही वेळापूर्वी आपल्या किल्ल्यावरून उतरत असताना गर्जना करतोय की कुठं आहात, या, आज तुम्हाला माझ्याशी लढायचंय, तोच मेघनाद या हनुमंताच्या केवळ एका कृतीमुळे आकाशामध्ये लपून बसावं त्या पद्धतीने तिथे स्थिर झालाय. हनुमंताच्या जवळ येण्याचं धारिष्ट मेघनाथाकडे नाही. निकटन आव मरमुसो जाना. जेव्हा अशा पद्धतीचा हा संताप, जेव्हा अशा पद्धतीचं हे विलक्षण सामर्थ्य समोरच्या व्यक्तीचं दिसतं ना, तेव्हा भले भले देखील आपलं आणलेलं उसलं अवसान हे शब्दांचे बुडबुडे विसरून जातात बरं का. श्री महाराजांचा देखील संताप असाच असायचा ना. त्या सांगलीच्या फडके शास्त्रींच्या घरामध्ये झालेला प्रसंग आपणास आठवतो ना, की तो पोलीस हवालदार महाराजांवरती गुर्मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. महाराज त्याच्याशी शांतपणे बोलत राहिले आणि एका टप्प्यावरती महाराजांनी आपलं रूपच बदलून टाकलं. त्यांचे डोळे लालबुंद झाले. महाराजांच्या आवाजामध्ये एक धार आली आणि मोठ्या स्वरामध्ये महाराज त्याच्याशी बोलू लागले. त्या सरशी त्या पोलिसाची पाचावरती धारण झाली. लटपट कापू लागला. तसंच त्या वाईवरून आलेल्या कीर्तनकाराचा प्रसंग देखील आपल्याला आठवतो, ज्याने गोंदवल्यामध्ये येऊन महाराजांची यथेच्छ विटंबना केली. महाराज तरी त्याला शांतपणे सगळं सांगत होते आणि शेवटी जेव्हा तो ऐकेना तेव्हा महाराजांनी त्याचा हात धरला आणि म्हणाले, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर नैमिषारण्याला चला. मला तुमचं सगळं ऐकल्यामुळे फार वैराग्य आलंय. तुम्हीच माझे गुरु, आता तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागेल. चरित्रामध्ये पूज्य बाबांनी लिहिलंय की शेवटी तो वाळूमध्ये मुतला. एवढी त्याला भीती बसली महाराजांच्या या कृत्याची. सज्जनो, हे वरतून दिसणारं शांत तत्व जेव्हा असं परम संताप एखाद्या लीला नाट्याच्या आधाराने दाखवतो ना, तेव्हा भले भले देखील चळचळ कापू लागतात. तिथं मेघनाथ सामर्थ्यवान आहे, त्याच्याकडं खूप मोठं अस्त्रशस्त्र आहे, मायावी त्याच्याकडं अनेक प्रकारची तंत्र आहेत, परंतु तो हनुमंताच्या नादी लागण्यास तयार नाही, वाटेला जायला तयार नाही. हे सद्गुरूचं महात्म्य आहे. नमितो तव पदी संवरी माया. या मायावी गोष्टी सद्गुरूच्या जवळ जाऊ शकत नाहीत. मग आता मेघनाथ विचार करतो की किती वेळ असं आकाशामध्ये थांबायचं, काय करायचं. या हनुमंताशी तर आपण लढाई करू शकत नाही. ठीक आहे, आपण आपल्या पिताश्रींकडून ऐकले की हा राम एक सामान्य मनुष्य आहे. या हनुमंताचा तर आपण बऱ्याचदा अनुभव घेतलाय. अशोक वाटिकेमध्ये देखील बघितलंय, लंकेत बघितलंय, आत्ताही बघितलंय. त्याच्या नादी न लागलेलं बरं. जसं एखादा विद्यार्थी प्रश्न ऑप्शनला टाकून देतो, त्या पद्धतीने मेघनाथाने विचार केला की या हनुमंताला देखील आपण ऑप्शनला टाकावं. हा काही प्रश्न आपल्याकडून सुटण्यासारखा दिसत नाही. मग मेघनाथाने काय करावं, आणखीन मूर्खपणा करावा. ज्या या प्रभू रामचंद्रांचा हनुमंत अनन्य दास आहे, ज्यांच्या सामर्थ्यावरती हनुमंत हा एवढा विलक्षण पुरुषार्थ करतोय, त्या हनुमंताला पासून जो घाबरला तो मेघनाथ रामावरती हल्ला करण्याचा विचार करतोय. रघुपती निकट गयौ घन नादा, नाना भांती करेसी दुर्बादा. प्रभू रामचंद्रांच्या जवळ जाऊन खरं तर त्यांना नमस्कार करून, वंदन करून त्यांच्याशी संवाद केला असता तर मेघनाथाचं खूप मोठं कार्य झालं असतं. परंतु त्याने काय करावं, रामाच्या जवळ जाऊन दुर्वचनं बोलायला सुरुवात केलेली आहे. ज्या रामाची स्तुती गाऊन आपली वाणी पवित्र करावी, अशा रामाचं दर्शन होऊनही या तामसी मेघनाथाला मात्र रामाच्या विषयी दुर्वचनं येत आहेत. इतकंच नाही
तर या रामावरती अस्त्र शस्त्र टाकून अन्य सर्व प्रकारची हत्यारं तो चालवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला वाटलं की हा सामान्य मनुष्य आहे. हनुमंत मात्र एवढा प्रचंड महाकाय आहे. कदाचित त्याच्याकडे आपल्यापेक्षा देखील मायावी शक्ती मोठ्या आहेत आणि त्यामुळं आपल्याला अजूनही त्याला हरवणं जरा अवघड पडतंय. परंतु हा सामान्य मनुष्य एवढा छोटा, त्याला आपण सहजपणे हरवूत आणि जर राम हरला तर हनुमंत देखील या रणांगणामधून नक्कीच बाहेर पडेल. म्हणून मेघनाथाने हा एक अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आणि त्याने रामाशी युद्ध करायला सुरुवात केली. प्रभू रामचंद्र या मेघनाथाच्या चाललेल्या सगळ्या बालिश हरकती बघतायत. वेगवेगळ्या प्रकारची मायावी शस्त्र तो रचतोय. प्रभू रामचंद्र त्याच्याकडे शांतपणे स्मित हास्य करत बसून पाहतायत. त्यांना तर त्याच्यासाठी अजूनही आपल्या हातात धनुष्य घ्यावा की नाही हा देखील विचार करावासा वाटतोय. प्रभू रामचंद्रांनी केवळ आपल्या कृपा दृष्टीने या मायेच्या आधाराने निर्मित झालेल्या सर्व शस्त्रास्त्रांना तोडून टाकलं. देखी प्रताप मूढ खिसियाना करे लाग माया विधिनाना. याला वाटलं की आपण मायेचे पती आहोत. या मायेवरती आपलं स्वामित्व आहे. या मायेच्या आपल्याला सर्व शक्ती ज्ञात आहेत. आपण या सामान्य मनुष्याला या मायावी शस्त्रास्त्रांच्या आधाराने नष्ट करूत आणि त्यामुळे तो वेगवेगळ्या प्रकारच्या करामती प्रभू रामचंद्रांच्या समोर करू लागलाय. गोस्वामीजी लिहितात, जिमिको करे गरुड सई खेला डर पावय गही स्वल्प सपेला. गरुडाला घाबरवण्यासाठी एखाद्याने छोटं सापाचं पिल्लू हातामध्ये घ्यावं आणि त्या गरुडाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करावा की तू आमचं ऐक, नाहीतर आम्ही तुला या सापाच्या आधाराने त्रास देऊत. जे या सापाचे स्वामी आहेत, ज्यांचं भक्ष्य आहे हे साप, आणि त्यातही एक छोटासा सर्प, एक पिल्लू, ते या गरुडाला काय भीती दाखवणार. तशी या मेघनाथाची अवस्था प्रभू रामचंद्रांच्या समोर आहे. काय करणार तो. आपण लहानपणी बघतो ना की लहान मुलं काही काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करून आपल्या आई वडिलांचं रंजन करत असतात. त्यामध्ये ते देखील अशा अनेक बालिश हरकती करत असतात आणि त्याच्याकडे जसे त्यांचे आई वडील एक गंमत या रूपाने पाहत असतात, तसे माझे प्रभू रामचंद्र कुठल्याही प्रकारचा प्रतिकार न करता केवळ मेघनाथाच्या चाललेल्या या बालिश हरकतींच्याकडे पाहतायत. गोस्वामीजी म्हणतात, जासु प्रबल माया बस शिव बिरंची बड छोट, ताही दिखावई निसिचर निज माया मती खोट. अरे, ज्या तुझ्या वडिलांना या महादेव आणि ब्रह्मदेवाने वरदान दिली आणि त्याच्यामुळे त्यांना वाटते की आपण अत्यंत सामर्थ्यवान आहोत, प्रबळ आहोत. हा राम तर केवळ एक मनुष्य आहे. परंतु ज्यांनी तुम्हाला वरदान दिली असे महादेव आणि ब्रह्मदेव देखील, त्यांच्यापासून ते या विश्वातल्या छोट्यातला छोटा घटक देखील ज्यांच्या अत्यंत बलवान अशा मायेने वश आहेत, अशा प्रभू रामचंद्र जे खऱ्या अर्थाने मायापती आहेत, ज्यांच्या इच्छेने ही माया तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नाचवत असते, अशा या मायेच्या काही थोड्याफार असलेल्या अंशात्मक शक्ती या मेघनाथ आणि रावणाने प्राप्त केल्या आहेत आणि त्यांना असं वाटतं की या शक्तींच्या आधाराने आपण मायापती असलेल्या प्रभू रामचंद्रांचा निपात करूत. यापेक्षा वेगळा बालिशपणा तो काय. अशा पद्धतीने मेघनाथ आपल्या या असलेल्या पुलसट हरकती जणू काही प्रभू रामचंद्रांच्या समोर करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या अस्त्रशस्त्रांची निर्मिती करतोय आणि जसे लहान मुलं जादूचे प्रयोग पाहत असताना विस्मयचकित व्हावेत, त्यांना जरी मनातून माहिती असलं की हे सगळे जादूचे प्रयोग हे फसवे आहेत, तरी ते देखील जसा त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असतात, त्याप्रमाणे माझे स्वामी, माझे प्रभू रामचंद्र या मेघनाथाचं हे सगळं कौतुक पाहतायत की कशा पद्धतीने तो आपणच दिलेल्या मायेच्या आधाराने निर्माण झालेल्या शस्त्रांचा वापर आपणावरती करू पाहत आहे. सज्जनो, असे अत्यंत विलक्षण रोचक असं हे युद्ध या लंकेच्या रणभूमीमध्ये चाललेलं आहे, जिथं मेघनाथाने आपल्या वडिलांना वचन तर दिलंय की तुम्ही माझा उद्या पुरुषार्थ बघा, आणि त्याने तो दाखवला कोणावरती, निष्पाप निरपराध असलेल्या वानर अस्वलांवरती. परंतु जसा हनुमंताचा सामना झाला
तसं ज्याला दुसरी वाट धरावी लागली आणि ती वाट त्याने चुकून प्रभू रामचंद्रांची धरली आणि जे या हनुमंताचे स्वामी आहेत त्यांच्यावरतीच या असलेल्या आपल्या तुटपुंज्या ज्ञानाच्या आधाराने मायेचा आधार घेत अस्त्रशस्त्र टाकायला सुरुवात केली. अशा या प्रभू रामचंद्रांशी या मेघनाथाचं होणारं जे युद्ध आहे सज्जनो, त्या युद्धाचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.